गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुयेन नमः. भगवान परमात्मा सांगतात की शिष्या गुरुचं नातं काय आहे तर गुरु ब्रह्मदेवाचा अवतार आहेत, गुरु महादेवाचा अवतार आहेत, महेश्वर म्हणजे शंकर भगवानचा सध्या अवतार आहेत. ते शिष्याचं आणि गुरुचं नातं असतं कसं की भक्तीचं आणि भावाचं. गुरुला जर आपल्याशी करायचं असलं तर भक्तीने बळकटपणानं आपल्याला पुढे जावं लागतं. पुढे भक्तीने धरले हाती महाग ज्ञान वैराग येते. ज्या अर्थी शिष्याकडे भक्तीच नाही गुरुची प्राप्ती होऊ शकते का? नाही. गुरु ते ज्ञान, ज्ञानी ते आत्मदर्शन, दर्शनी समाधान आती जैसे. गुरुपासून ज्ञान आणि ध्यान आणि आत्म्याला दर्शन आणि भगवंताचं दर्शन हे प्राप्ती कुठून होती तर सद्गुरू पासून. म्हणून ज्ञानोबा सांगतात श्री गुरु सारिका स्था पाठी राखा, वितरांच्या लेखा कोण करे अरे. सद्गुरू सारखा जर परमात्मा महाग आपल्या देव असले गुरुदेव तर कसल्याच काळ आपल्यावर झडप घालू शकत नाही. गुरु म्हणजे साक्षात हा ईश्वर आहेत, साक्षात माईबाप आहेत, देव आहेत. पण तो कळलं पाहिजे. गाई असती, गाईचं दूध प्रत्येक जण खातो, पण गेचूड असणारा गाईच्या काशेमध्ये असतं. ते काय करतं? रक्त पितं. तसं कायिक शिष्य गुरुला ओळखत नसतात, गुरुचा छेड करतात. पण गुरु आत्म्याला दर्शन दिल्याशिवाय राहत नाहीत. पण ते गुरु कळावं लागते. संत देवाकडे जायचं असलं तर पहिले संताकडे जावं लागते, तेव्हा आपल्याला देव परमात्मा कळते. ज्या अर्थी आपल्याला संतच कळाले नाहीत तर देव कळू शकतं का? हो, नाही कळू शकत. म्हणून गुरु ते ज्ञान, ज्ञानी ते आत्मदर्शन, दर्शनी समाधान आती जैसे. ज्या ठिकाणी आपल्या जीवाला जीव आहे म्हणून शिव आहे. जीवाला जर सद्गुरूचं दर्शन झालं, सद्गुरूचं दर्शन झालं की देवाचं झालं म्हणूनच आपण समजायचं. ज्ञानोबारायाची एक वही आहे, आथा हृदय आपले चौफाळून भले, वरी बैसव पाऊले श्री गुरुचे. ज्ञानोबाराया काय सांगतात? आपल्या हृदयाच्या ठिकाणी सद्गुरूचे पावलं बसवा म्हणले का? उगाच का सांगितलं नाही कुणाचे आता हृदय आपले आणि कुणाचे तरी पावलं आपल्या हृदयावर? तसंच चुकीचं आहे म्हणले. आता हृदय आपले, आता हृदय आपले चौफाळून भले, वरी बैसव पाऊले श्री गुरुचे. ज्ञानोबाराय सांगतात की आपल्या हृदयाच्या ठिकाणी सद्गुरूचेच पावलं पाहिजेत. आणि आपलं मन जसं आईला लेकरू बाहेरून फिरून येतंय आणि आईचं मन किती चौफळून येतंय म्हणजे ते प्रेमाला अंतच नाही, तसा सद्गुरूच्या मनाला अंतच नसतं. शिष्याबद्दल बरं, पण शिष्य पण तसा पाहिजे तर नाही. गुरु केला आणि शिष्या नरका गेला असं. गुरुच करा रे बळकटन त्याचे धराये मनगट. गुरु पण पाहूनच करावं, शिष्या पण पाहूनच करावं. म्हणून म्हणतात की आता हृदय आपले चौपाळून भले. आपल्या ठिकाणी त्या सद्गुरूचं परमात्म्याचं चिंतनामध्ये आपलं हृदय चौपाळलं. वरी बैसव पाऊले श्री गुरुची. आपल्या हृदयाच्या ठिकाणी सतत सद्गुरूचे पावलं म्हणजे नाम चिंतनाने बसवायचे, नामस्मरणानं भक्ती करावं लागते. जसं चंदनाच्या संगे पालटती झाडे. एखाद्या ठिकाणी बोरी बाबळीचं जर झाड असले, बोरी बाबळीचे झाडं जरी असले आणि त्या ठिकाणी चंदनाचं झाड असलं तर ते चंदन होऊ शकतं का? संगती गुन्हा म्हणतात. ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला आणि वान न्याय पण गुण लागला. लिंबाचा येल लिंबावर गेला आणि कडू कायानं झाला संगती गुन्हा. माणसानं संगत कुणाची करावं तर चांगली करावं, साधूची करावी, संताची करावी. संगत गुन्हा जर चांगला केला, माऊली काय म्हणले पसायदानामध्ये, खळाची संगती उपयोगाशी नाही. मग माऊली का सांगितलं? माऊलीने खळाची संगत म्हणजे वाईटाची संगती करू नका, चांगल्याची संगती करा. माऊलीनं कुणाला सराप दिला का? म्हणले जे खळाची अंकटी सांडो वाकडा जर असला तर सरळ होणे कोण म्हणतात? माऊली म्हणतात की आपण आपल्या वाणीनं आणि आपल्या मनानं कोणाला श्राप देऊ नये. कसं असतं, संतांना दिलेला श्राप लागू शकते. म्हणून संताची वाणी म्हणजे अग्नीचं स्वरूप असते.
माझी झालेली सेवा सद्गुरू केशव नारायण महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज गुरुवैर ज्ञानेश्वर महाराज, जे माझ्या शब्द मी मनानं बोललेले नाही, माझ्या सद्गुरूच्या आशीर्वादानं मी ह्या ठिकाणी 4 शब्द बोलण्याचा प्रयत्न केला. ते माझ्या सद्गुरूंनी मला आशीर्वाद दिला. माझे श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज, पांढरे देवस्थान, केशव नारायण महाराज की जय.